नैतिकच्या लग्नाला आज 1 वर्ष पूर्ण झालं होतं. म्हणून बायकोला खुश करण्यासाठी त्याने खास एक छोटासा केक आणला होता. संध्याकाळी नवरा बायकोनं केक कापला. नैतिक आरुषीला केक भरवत असताना अचानक त्याच्या वडिलांचा म्हणजेच यशवंतरावांचा फोन आला. रात्रीच्या वेळी वडिलांचा फोन पाहून त्याला थोडं आश्चर्य आणि काळजीही वाटली. त्यानं पटकन फोन उचलला. नमस्कार बाबा, तो आनंदानं म्हणाला. पण दुसऱ्या बाजूने ऐकू आलेल्या आवाजाने त्याच्या चेहऱ्यावरील आनंद एका क्षणात लोपला. नैतिक बाळा, मला तुझ्याकडे घेऊन चल. मी इथे अजून एक क्षणही राहू शकत नाही. त्यांचा तो थरथरता आवाज ऐकून त्यांना जाणवलं ते बऱ्याच वेळ रडलेले होते. नैतिकच्या चेहऱ्यावरचं हसू एका झटक्यात हरवलं. तो जरा जड आवाजात म्हणाला, काय झालं बाबा, तुम्ही बरे आहात ना? नैतिक रे, नाही रे नैतिक, तुझी वहिनी मला जेवायलाही वाढत नाही. आणि हे ऐकून तो क्षणभर स्तब्ध झाला. त्याने स्वतःला सावरत विचारलं, बाबा, हे काय बोलताय तुम्ही? दादा आणि वहिनी असं का करतील? मी खोटं बोलत नाही रे. तुझ्या दादाने माझ्यावर हात उचललाय. माझी तब्येतही ठीक नाही. मी आता हे सहन करू शकत नाही. मला तुझ्याबरोबर घेऊन चल. हे ऐकताच नैतिकच्या हातातून चमचा गळून पडला. तेव्हा शेजारी उभी असलेली आरुषी काळजीनं म्हणाली, काय झालं? तुम्ही इतके टेन्शनमध्ये का दिसत आहात? नैतिकने फोन बाजूला ठेवत हळू आवाजात उत्तर दिलं, बाबांचा फोन होता. म्हणत होते की दादा आणि वहिनी त्यांच्यावर अत्याचार करत आहेत. हे ऐकून आरुषीचा चेहरा उतरला. पण क्षणातच ती रागाने बोलली, मग तुम्ही काय उत्तर दिलं? नैतिक अगदी शांत स्वरात म्हणाला, अजून काही ठरवलं नाही आहे. पण खरंच बाबांना त्रास होत असेल तर मला काहीतरी करावं तर लागेल. एवढं ऐकून आरुषीने झटकन फोन त्याच्या हातातून हिसकावला आणि खेवळलेल्या स्वरातच म्हणाली, जरा डोक्याने विचार करा. नैतिक, आपण इथे सुखात शांततेत आयुष्य जगतोय आणि तुम्हाला हे वयोवृद्ध हट्टी लोक इथे आणायचे आहेत. एकदा इथे आले की आपलं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल. नैतिकने निश्चितपणे उत्तर दिलं. पण आरुषी, ते माझे वडील आहेत. आरुषी रागाने थेट त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, पण मी तुमची बायको आहे. नैतिक, हे घर कोणाचं आहे हे विसरू नका. जर त्यांना इथे आणण्याचा विचार जरी केलात तर मी हे घर सोडून निघून जाईल. आरुषीच्या या बोलण्यांनी नैतिक मनापासून हादरून गेला. तो काही क्षण काहीच बोलू शकला नाही. एका बाजूला आजारी एकाकी वडील होते आणि दुसऱ्या बाजूला त्याचं आयुष्य समृद्ध करणारं एक स्वार्थी प्रेम दाखवणारी पत्नी. तुला निर्णय घ्यावाच लागेल नैतिक. आरुषीचा आवाज आता शांत होता, पण त्या शब्दात एक सौम्य धमकी दडलेली होती. नैतिकने खोल श्वास घेतला आणि वडिलांना नाकारण्यासाठी एक कारण शोधलं. बाबा, मी सध्या शहराबाहेर आहे. घरी आल्यावर सविस्तर बोलतो. इतकं बोलून त्यानं फोन ठेवला. पण त्याच्या मनात विचारांचं प्रचंड वादळ उठलेलं होतं. तरीही त्याला चेहऱ्यावर एक बनावटी हास्य ठेवावंच लागलं. कारण आरुषीला तिच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी कोणताही ड्रामा नको होता. नैतिकने हा दिवस पूर्ण तयारीनिशी साजरा करायचं ठरवलं होतं. काहीही अघटित घडू नये म्हणून. कारण खरं सांगायचं तर आरुषीमुळेच नैतिकचं आयुष्य बदललं होतं. पूर्वी एक साधा क्लार्क असलेला नैतिक आज कंपनीचा फायनान्स डायरेक्टर झाला होता. त्याचा पगारही वाढला होता. गाडी होती, मोठा फ्लॅट होता, जो लग्नात आरुषीच्या वडिलांनी त्याला गिफ्ट दिला होता. पूर्वी जे लोक त्याच्याकडे वळूनही पाहत नव्हते ते आता त्याच्या पायाशी बसायला तयार होते. एक सामान्य माणूस श्रीमंत जावई बनला होता. पण त्याला कुठे ठाऊक होतं, हे सुख म्हणजे एक भ्रम होता. कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री आरुषीने अतिशय थंड आवाजात एक वाक्य उच्चारलं होतं, माझ्या आयुष्यात मी दुसऱ्या कुणालाही सहन करू शकत नाही, मग ते तुमचे वडीलच का असोत. तेव्हा नैतिकने त्या वाक्याला फारसं महत्त्व दिलं नव्हतं.
त्याला वाटलं आरुषी फक्त तिच्या मर्जीचा उल्लेख करते आहे, पण हळूहळू तेच वाक्य एका बेडीत रूपांतरित झालं, जी त्याच्या संपूर्ण अस्तित्वाला जखडून टाकणार होती. नैतिक समोर आता आयुष्यातला सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला होता. बाबांना आता कुठं ठेवायचं? त्याच्या मनात होतं की यशवंतरावांनी त्याच्यासोबतच राहावं, पण आरुषीने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, मी तुमच्या वडिलांना आपल्यासोबत ठेवू शकत नाही. नैतिक पूर्णपणे गोंधळून गेला होता. त्याने विचार केला, कमीत कमी त्यांना जवळपास कुठेतरी चांगल्या जागी ठेवावं, पण आरुषीने त्यालाही विरोध केला आणि शेवटी नैतिकने हताश होऊन वडिलांना आपल्या मोठ्या भावाकडे पाठवून दिलं. लग्नानंतर त्याचं आयुष्य इतकं बदलून गेलं होतं की तो स्वतःलाच ओळखू शकत नव्हता. आरुषी जणू एखाद्या मोहक स्वप्नासारखी वाटायची, पण वास्तवात ती एक सत्ताधीश होती, जिच्यासमोर तो फक्त एक गुलाम झाला होता. तो काय घालणार, कुणाला भेटणार, काय खाणार, हे सगळं तिच्याच मर्जीने ठरायचं. त्याच्या इच्छांना केवळ तिच्या संमतीनेच परवानगी मिळायची. हे सगळं त्याला फारसं वाईट वाटत नव्हतं, म्हणूनच त्यानेही गप्प बसून ते आयुष्य स्वीकारलं. आरुषी त्याच्यावर प्रेम करायची, त्याला त्याची खात्री होती, पण ते प्रेम नव्हतं. ती एक सुंदर कैद होती. तो तिच्या आवडीनुसार खायचा, तिच्या मर्जीप्रमाणे वागत राहायचा. त्याची स्वतःची मतं, इच्छा, ओळख, सगळं काही कुठेतरी हरवलं होतं. वेळ पुढे सरकत गेला आणि नैतिकला या चौकटबद्ध आयुष्याची सवय लागली. वडील यशवंतराव अधूनमधून फोन करत असत, पण नैतिक नेहमीच काही ना काही कारणं सांगून बोलणं टाळायचा. त्याला माहीत होतं की वडील खूप त्रासात आहेत, पण तो काही करूही शकत नव्हता. आणि आज त्यांचा फोन आला होता. मोठा मुलगा आणि सुनेच्या वागणुकीमुळे ते इतके निराश झाले होते की त्यांनी नैतिकडे येण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण इथेही आरुषीने त्याचं आयुष्य एवढं जखडून ठेवलं होतं की त्याने पुन्हा एक खोटं कारण सांगून फोन ठेवला. 2 दिवस गेले, त्याने ना फोन केला ना विचारपूस. त्याला वाटलं सगळं आपोआप ठीक होईल, पण मन काही शांत नव्हतं. 3ऱ्या दिवशी संध्याकाळी दरवाजावर जोरात टकटक झाली. नैतिकने डोकावून पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. दारात वडील यशवंतराव उभे होते. त्यांच्या डोळ्यातली हतबलता स्पष्ट दिसत होती. कापऱ्या आवाजात ते म्हणाले, बेटा, दरवाजा उघड, मला तुझ्याकडे यायचं आहे. हे ऐकताच नैतिक गोंधळून गेला. हे तेच वडील जे त्याला नेहमी खंबीर वाटायचे, आज मात्र मोडलेले, थरथरत उभे होते. तो दरवाजाकडे वळणार एवढ्यातच आरुषी धावत आली आणि त्याचा हात पकडून विचारलं, काय झालं? कोण आहे दरवाजात? नैतिक हळूच म्हणाला, बाबा आहेत. तेवढ्यात आरुषीचा आवाज चिडून चढला आणि ते इथे कशाला आलेत? नैतिकने अश्रू दाटलेल्या डोळ्यांनी उत्तर दिलं, आरुषी, ते माझे वडील आहेत. कुठे जातील ते? आरुषीने संतापून उत्तर दिलं, कुठं जातील म्हणजे काय? जिथून आले तिथेच परत जाऊ दे. नैतिकच्या ओठांवर शब्द आले, पण धाडस मात्र उरलं नव्हतं. ते माझे वडील आहेत, माझीही काही जबाबदारी आहे, हे त्याला सांगायचं होतं, पण त्याच्या प्रत्येक निर्णयावर आरुषीची परवानगी लागायची. आरुषीने थेट आदेश देत म्हटलं, तू तुझ्या वडिलांचा ठेका घेतलेला नाहीस. तुझा दादा आणि वहिनी त्यांना सांभाळतील. तू दरवाजापासून मागे हो, ते थोड्याच वेळात स्वतःहून निघून जातील. नैतिकचे पाय थरथरत होते. समोर तो बाप उभा होता ज्यानं त्याचं संगोपन केलं. स्वतःच्या इच्छा, गरजा, स्वप्न सर्व त्याच्यासाठी सोडून दिली. आणि पाठीमागे ती बायको उभी होती जिने सगळं काही दिलं, पण त्याचं स्वातंत्र्य, त्याच्या निर्णयाचा हक्क, त्याची ओळख सर्व काही हिरावून घेतलं होतं. नैतिकच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्याने दरवाजाच्या होलमधून पाहिलं. वडील तिथेच उभे होते. त्याच्या डोळ्यात आशेचा एक किरण होता. ते थंडीनं कुडकुडत होते. रात्र गडद होत चालली होती. आकाशात ढगांचा गडगडाट होऊ लागला आणि मुसळधार पावसाला सुरुवातही झाली. नैतिक खिडकीतून बाहेर पाहत राहिला. त्याने खिडकीचा पडदा उघडला आणि पाहिलं, वडील पावसात भिजत उभे होते.
एकटं, थरथरत, ओलसर शरीर आणि मनात खोल निराशा. त्यांनी भिंतीला टेकून शरीर सावरलं. नैतिक काही क्षण त्या दृश्याकडे पाहत राहिला आणि मग अचानक पडदा ओढून घेतला आणि पलंगावर पडून छताकडे पाहू लागला. जणू स्वतःच्या अंतरात तो काहीतरी हरवून बसला होता. पण नैतिकच्या डोक्यात सतत एकच दृश्य घुमत होतं. दरवाजाच्या बाहेर त्याचे बाबा मुसळधार पावसात भिजत उभे आहेत आणि तो एक मुलगा असूनही काहीच करू शकत नाहीये. हा तोच बाप आहे ज्यानं त्याला लहानपणी खांद्यावर बसून मैलोन मैल चालत नेलं होतं. आणि आज तोच मुलगा त्याच बापाला बेवारसासारखं घराबाहेर उभं ठेवतोय. त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने वाजू लागले आणि तो अस्वस्थ होऊन पलंगावरून उठला. एक कटाक्ष आरुषीकडे टाकला. ती शांत झोपली होती. जणू काहीच घडलं नाही. पण नैतिकच्या मनात आता वादळ उठलं होतं. तो ताडकन उठला, खिडकीकडे गेला. बाहेर पाहिलं तर यशवंतराव अजूनही तिथेच भिंतीला टेकून पावसात थरथरत बसले होते. बस, आता पुरे झालं, नैतिकने स्वतःशीच ठाम शब्दात म्हटलं. तो वेगाने दरवाजाकडे धावत गेला. त्याने दरवाजा उघडण्यासाठी हात लावला, पण दरवाजाला कुलूप होतं. आरुषीने झोपण्याआधी दरवाजाला कुलूप लावलं होतं. हे लक्षात येताच नैतिकचा संताप शिकेला पोहोचला. तो आरुषीकडे धावत गेला. तिला हलवत विचारलं, आरुषी, ए आरुषी, हे काय चाललंय? तिने डोळे न उघडता म्हणाली, नैतिक, झोपू दे ना मला. आणि तोंड दुसऱ्या बाजूला वळवलं. चावी दे, नैतिक आता कठोर आवाजात म्हणाला. ती शांतपणे पण दडपशाहीच्या स्वरात म्हणाली, हे घर तुझ्या बापासाठी नाही, समजलं का? ते सकाळपर्यंत निघून जातील, काळजी करू नकोस. हे ऐकून नैतिकचा संयम सुटला. त्याने उशाखाली हात घातला आणि चावी शोधण्याचा प्रयत्न केला. पण आरुषीने त्याचा हात पकडला. मला चावी दे, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल, नैतिकने संतापून सांगितलं आणि तिचा हात झटकून तो बाजूला गेला. आरुषीने पटकन चावी आपल्या मुठीत घट्ट पकडली. ही चावी तुला मिळणार नाही, ती गुरगुरली. नैतिकचा संताप उफाळून आला. त्यानं तिचं मनगट जोरात ओढलं. आरुषी किंचाळली. चावी तिच्या हातातून सुटून खाली फरशीवर पडली आणि नैतिकने ती पटकन उचलली आणि त्याने दरवाजाकडे धावतच सुटला. थांब, मी म्हणतीये ना, थांब. आरुषी किंचाळत राहिली. पण आता नैतिकला काहीही फरक पडत नव्हता. त्याचे हात थरथरत होते. त्याने घाईघाईनं कुलूप उघडला आणि बाहेर धावला. पण उंबरठा ओलांडताच त्याच्या श्वासाचा ठोका चुकला. यशवंतराव जमिनीवर बेशुद्ध पडले होते. त्यांचे डोळे मिटलेले होते. पावसाचे थेंब त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर पडत होते. बाबा, बाबा, नैतिक आता आकांताने ओरडला. बाबा, डोळे उघडा, बाबा प्लीज. पण काहीच उत्तर नव्हतं. दरवाजावर आरुषी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर कणभरही पश्चाताप नव्हता. तू हे काय केलंस आरुषी? नैतिक तिच्यावर जोरात ओरडला. आरुषी शांतपणे म्हणाली, मी काहीच केलं नाही. नैतिक, तूच ठरवलं होतंस दरवाजा बंद ठेवायचा. मी फक्त तुला थांबवलं. तुझ्या कमजोरीमुळे हे सगळं घडलं. जर तू खरा मर्द असतास तर माझं ऐकलं नसतंस. आता माझ्यावर दोष टाकू नकोस. हे ऐकताच नैतिकच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला काहीही उत्तर देता आलं नाही. तो वडिलांना उचलून घेऊन सरळ हॉस्पिटलकडे धावला. रस्त्यावर धावत असतानाही वडिलांचे तेच शब्द त्याच्या कानात घुमत होते. नैतिक बाळा, दरवाजा उघड, मला तुझ्याकडे यायचं आहे. पण तो काहीच करू शकला नाही. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी यशवंतरावांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲडमिट केलं. नैतिक बाहेर अगदी शांतपणे बसून राहिला. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, तुमच्या वडिलांना तातडीनं भेटून घ्या. आम्ही काहीही सांगू शकत नाही. पुढचे 24 तास फार महत्त्वाचे आहेत. नैतिकचं काळीज जणू कुणीतरी मुठीत घट्ट पकडून ठेवलं होतं. तो डगमगत्या पावलांनी वडिलांच्या बेडजवळ पोहोचला. यशवंतराव थकलेले, बेजार वाटत होते. त्यांचे डोळे थोडे ओले होते. नैतिकने त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाला, बाबा, मी इथेच आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही लवकर बरे व्हाल. तेव्हा यशवंतरावांनी फक्त नजर त्याच्यावर स्थिर केली आणि अलगद डोळे मिटले. नैतिक आता स्तब्ध उभा राहिला.
श्वास घेणंही विसरला. इतका सुन्न. पुढचे 24 तास त्याच्यासाठी एखाद्या कयामतीसारखं होतं. तो हॉस्पिटलमध्येच थांबला. जेव्हा त्यानं आरुषीला फोनवर ही बातमी दिली तेव्हा तिचा स्वर तितकाच थंड होता. तुम्ही तर हॉस्पिटलचेच झालात. हॉस्पिटलमध्ये तुम्ही थांबलात. ऑफिसमध्ये इतकं काम पडलंय आणि तुला काहीच भान नाही. या शब्दांनी नैतिकच्या हृदयाला खोल जखमा दिल्या. पण त्या क्षणी तो वाद घालण्याच्या मनस्थितीतच नव्हता. आणि देवाची कृपा म्हणून यशवंतरावही वाचले. डॉक्टरांनी जेव्हा त्याला ही आनंद वार्ता दिली तेव्हा त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज मिळाला. पण त्यांना घरी घेऊन जाणं म्हणजे नैतिकसाठी एक मोठी परीक्षा होती. नैतिकला ठाऊक होतं की आरुषी बाबांना पाहून संतापेल. पण त्याने ठरवून टाकलं होतं, बाबा आता माझ्यासोबत राहतील, काहीही झालं तरीही. जेव्हा तो हॉस्पिटलमधून बाहेर पडला तेव्हा बाहेर मुसळधार पावसासोबत वादळ सुरू झालं होतं. पण आणखी एक वादळ त्याच्या आतही उसळत होतं. ते म्हणजे भावनांचं वादळ, वेदनेचं वादळ. त्याच्या मनात एक सल खोलवर रुतून बसली होती. 5 दिवस बाबा हॉस्पिटलमध्ये होते पण आरुषी एकदाही त्यांना भेटायला आली नाही. तिला यांचं भानही नव्हतं की ते फक्त तिचे सासरे नाहीत तर वडिलांसमान आजारी व्यक्ती आहेत. जर त्यांची तब्येत नीट असती तर गोष्ट वेगळी होती. पण आजारपणातही तिच्या हृदयाला जराही पाझर फुटला नाही. हे नैतिकला अस्वस्थ करत होतं. ही कसली बाई आहे? श्रीमंत लोकांच्या छातीत खरंच हृदय नसतं का? असे विचार त्याच्या मनात घोंगावत होते. आरुषीच्या या वागण्यामुळे नैतिक अतिशय व्यथित झाला होता. वडिलांना घरी घेऊन जाताना त्याचं मन अधिकच गलबलून गेलं होतं. एका बाजूला वडिलांचं आजारपण ज्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं होतं आणि दुसऱ्या बाजूला आरुषीचा सतत बदलणारा मूड. आता बाबांसमोर आरुषीची वागणूक कशी असेल याची त्याला सतत भीती वाटत होती. आणि हे सगळं त्याच्या आत खोलवर तुटत होतं. तो वडिलांना घेऊन घरात शिरला आणि समोर आरुषीला पाहून तिथेच थबकला. आरुषी अशा पद्धतीने उभी होती जणू ती कधीपासून त्याची वाटच पाहत होती. ती संतापाने ओरडून म्हणाली, तू त्यांना इथे घेऊन का आलास? आरुषी, यात विचारण्यासारखं काय आहे? आपल्या घरीच तर घेऊन आलोय, दुसरीकडे कुठे नेणार? नैतिक रागाने म्हणाला आणि वडिलांना आत घेऊन आला. त्यांना सोफ्यावर बसवत म्हणाला, बाबा काळजी करू नका, मी सगळं सांभाळेन. ते हलकंसं हसले पण त्या हसण्यातही ती नेहमीची चमक नव्हती. नैतिक स्वयंपाकघरात गेला त्यांच्यासाठी चहा बनवण्यासाठी. तेवढ्यातच आरुषी संतापाने धडधडत आत आली. हे काय चाललंय सगळं? नैतिक, लग्नाच्या वेळी आपण एकमेकांना दिलेली वचनं आठवतात ना तुला? नैतिकने हतबलपणे उत्तर दिलं, आरुषी, ते आजारी आहेत आणि अशा वेळी त्यांची काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि तुझा भाऊ, तो काय चंद्रावर राहतोय का? का मेलाय तो? फक्त तुझंच कर्तव्य आहे का? का तुला सतत खांद्यावर सगळं घेऊन फिरायचं असतं? आरुषीने कटाक्षाने टोला मारला. नैतिकने एक खोल श्वास घेतला आणि शांतपणे समजवण्याचा प्रयत्न केला. हे बघ आरुषी, बाबा बरे झाले की मी त्यांना पुन्हा तिथेच पाठवील. देवासाठी ही परिस्थिती समजून घे. सध्या तरी शांत राहा प्लीज. तो पुढे होऊन तिचा हात धरतो. आरुषीने हात झटकत उत्तर दिलं, मी सगळं सहन करू शकते नैतिक, पण अशा अडचणी माझ्या आयुष्यात नकोत. समजलं का तुला? ही अडचण नाही आरुषी, हे माझं कर्तव्य आहे. नैतिकने थोडं शांत आवाजात नंतर थोडा आवाज चढवून उत्तर दिलं, आणि जे वचन तू लग्नावेळी मला दिलं होतंस ते काय फक्त बोलण्यासाठी होतं का? ते तुझं कर्तव्य नाही का? आरुषी, देवासाठी हळू आवाजात बोल. बाबांनी ऐकलं तर काय वाटेल त्यांना? तुला तुझ्या बाबांची काळजी आहे, पण मला काय वाटतं याची तुझ्या पर्वाही नाही. नाही ना? आरुषीने नाक चढवत तोंड फुगवलं. नैतिकने दोन्ही हातांनी डोकं धरलं. माझं लक्ष, माझं प्रेम प्रत्येक क्षण फक्त तुझ्यासाठी असतो आरुषी. पण एकदा तरी माझी परिस्थिती समजून घे. बाबा नुकतेच मृत्यूच्या दारातून वाचलेत. तुला माहिती आहे ना, पावसात भिजल्यामुळे त्यांची तब्येत किती बिघडली होती.
जर त्यांना काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. देवाचे आभार मान की त्याने बाबांचा जीव वाचवला. फक्त काही दिवस थोडा धीर धर. ते बरे झाले की त्यांना परत दादाकडे पाठवण्याची व्यवस्था करीन. आरुषी रागाने त्याच्याकडे कटाक्ष टाकत राहिली आणि मग पाय आपटत बाहेर निघून गेली. त्यानंतर मात्र तिचा स्वभाव आणखीनच कडक झाला. कधी ती जेवताना मोठ्याने भांडे आपटायची, तर कधी नैतिकशी इतक्या अपमानास्पद शब्दात बोलायची की तो वडिलांसमोर लज्जित व्हायचा. पण त्याच्या तोंडून एक शब्दही निघत नव्हता. तो कुठलीही प्रतिक्रिया देत नव्हता, कारण त्याला माहिती होतं तो काही बोलला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्याचं आयुष्य त्यानं फारच कष्टानं सावरलेलं होतं, म्हणून तो प्रत्येक पाऊल जपून टाकत होता. त्याला जाणवलेलं होतं की त्याच्या आयुष्यात आलेली ही श्रीमंती फक्त आरुषीमुळेच आहे. आता त्याला या ऐशआरामात जगायची सवय लागली होती आणि तिच्याविना आयुष्याची कल्पनाही करणं त्याला अशक्य वाटत होतं. आणि म्हणूनच आरुषीला नाराज करून त्याला परत त्या गरिबीत अजिबात जायचं नव्हतं. त्यामुळे तो तिचा कडवट वागणूकही अगदी निमूटपणे सहन करत होता. त्याला वाटत होतं की ही काही दिवसांनी ही गोष्ट आहे. जेव्हा बाबांची तब्येत सुधारेल तेव्हा एखादं कारण सांगून त्यांना दादाकडे परत पाठवता येईल. मग कदाचित त्यांचं आणि आरुषीचं नातं पुन्हा एकदा सुरळीत होईल. म्हणूनच त्याचं सगळं लक्ष बाबांच्या तब्येतीकडे लागलेलं होतं आणि तो त्यात यशस्वी ठरत होता, कारण त्यांच्या तब्येतीत आता चांगलीच सुधारणा दिसत होती. पण एकदा जरा तब्येत बरी वाटू लागल्यावर आरुषीनं त्याच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. आता तुमच्या वडिलांची तब्येत बरी झाली आहे, मग दादाला का सांगत नाही की त्यांना घेऊन जायला यावं? तेव्हा नैतिक अगदी शांत आवाजात म्हणाला, हे बघ आरुषी, बाबा दादाच्या घरूनच आले आहेत. जर त्यांना खरंच बाबांची काळजी असती तर त्यांनी किमान एक फोन तरी केला असता. बाबा अजून पूर्णपणे बरे झालेले नाहीत आणि अशा अवस्थेत त्यांना मी परत त्या नरकात कसा पाठवू? मग सगळी जबाबदारी फक्त तुमचीच आहे का? आता तर आरुषी रोज त्याच मुद्द्यावरून टोमणे मारू लागली. अखेर एक दिवस वैतागून नैतिकने दादाला फोन केला. 2 दिवसांनी दादा आणि वहिनी आले. त्यांना पाहून नैतिकने खोल श्वास घेतला, पण वहिनीचा चेहरा पाहून त्याला लगेच समजलं ते बाबांना घेऊन जाण्याच्या मनस्थितीत मुळीच नाहीत. चहा नाश्त्यानंतर आरुषीने थेट टोमणा मारला, तसं पाहिलं तर तुम्ही दोघं बाबांना घेऊन जायला आलायत का, की फक्त त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला? मोठ्या वहिनी चिडून म्हणाल्या. आरुषी, याचा काय अर्थ आहे? अर्थ अगदी स्पष्ट आहे. आरुषी ही तितक्याच कडवटपणे म्हणाली. तुम्ही बाबांना इथे सोडून मस्त निवांत बसलात, पण आमचंही काहीतरी आयुष्य आहे. आम्ही तुम्हाला कधी सांगितलं होतं का की बाबांना तुमच्याकडे ठेवा म्हणून? ते स्वतःच आले, पण आता आलेत ना, तर थोडी जबाबदारी तुमच्याही वाट्याला यायला हवी. आम्ही त्यांची सेवा केली, हॉस्पिटलचं संपूर्ण बिल आम्ही भरलं. ते 1000-2 हजारांचं नव्हतं, लाखोंचा खर्च होता. तुमचा 1 रुपयाही योगदान नव्हतं त्यात. आरुषीचा आवाज अधिकच टोकदार झाला होता. तेव्हा तिच्या जाऊबाईंनी उत्तर दिलं, आम्ही काय करावं मग? ज्या मुलाकडे वडील राहतात त्याच्याकडेच त्यांची जबाबदारी असते. बाबा जेव्हा आमच्याकडे होते तेव्हाही आम्ही त्यांच्यावर योग्य उपचार केले होते, पण आम्ही कुणाला जाऊन सांगितलं का? आणि तू काय थोडेसे पैसे खर्च केले की लगेच त्याचा हिशोब मांडायला लागलीस? मी हिशोब मांडत नाही, आरुषी आता खवळूनच म्हणाली. फक्त हे सांगते मी की आता तुमचंही कर्तव्य आहे. आम्हालाही ऑफिसला जावं लागतं. तुम्ही घरी असता मग अडचण कसली? वहिनीही चिडून म्हणाल्या. बाबा, त्यांना चांगल्या उपचारांची गरज आहे आणि आम्ही सध्या त्यांना आमच्याकडे ठेवू शकत नाही. म्हणजे आमच्याकडे ठेवायला परिस्थिती आहे. आरुषीचा आवाज आता चढू लागला. आता नैतिककडे थोडी संपत्ती आली की तो सगळ्यांची जबाबदारी उचलणार का? शेजारीच उभा असलेला नैतिक गप्प होता, पण आता त्याचा संयम सुटला. तो कडक आवाजात म्हणाला, बस कर आरुषी. कशासाठी? काय चुकीचं बोलले मी? हे बाबा इतके दिवस हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तुमच्या भावानं विचारपूसही केली नाही. आताही ते फक्त तुझ्या आग्रहाखातर आलेत. आरुषीचा आवाज आता खोलवर घुमत होता
अगदी संपूर्ण खोलीत घुमला. तेव्हा नैतिकनं डोकं धरत शांतपणे म्हटलं, आरुषी, आता पुरे कर. माझ्या मते तू खूपच बोलली आहेस. दादा आणि वहिनी गप्प झाले होते आणि वडिलांचा चेहरा पूर्णतः फिका पडला होता. यशवंतराव हळू आवाजात म्हणाले, बाळा नैतिक, तू शांत राहा, भांडण करू नकोस. मला आता माझ्या मोठ्या मुलाजवळच राहायचं आहे. नैतिकने वडिलांकडे पाहिलं. ते अगदी हतबल दिसत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मनात विचारांचं वादळ उठलं. अशा श्रीमंतीचा काय उपयोग जर मी माझ्या वडिलांची सेवा करू शकत नाही. तो हतबल नजरेनं आरुषीकडे पाहू लागला. तिच्या वागणुकीत त्याच्या इज्जतीची जराही पर्वा नव्हती. अचानक तो वडिलांकडे वळून ठामपणे म्हणाला, बाबा, जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेही जाणार नाही. अजून नैतिकचं बोलणं संपतंय तोच आरुषी मोठ्या आवाजात अगदी तुटकपणे म्हणाली, जर तुमचा दादा त्यांना घेऊन जात असेल तर तुम्हाला काय अडचण आहे. आता मात्र नैतिकची सहनशक्ती अगदी संपली होती. तो संतापून म्हणाला, आरुषी, जर बाबा इथे राहू शकत नसतील तर मग मी सुद्धा या घरात राहणार नाही. त्याच्या या शब्दांनी खोलीत सन्नाटा पसरला. आरुषीचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला. तुम्हाला काय म्हणायचं आहे, ती हळू आवाजात फुटली. तेव्हा नैतिक अगदी शांत पण ठाम स्वरात म्हणाला, म्हणजे जर तू माझ्या सगळ्यात मोठ्या जबाबदारीचा स्वीकार करू शकत नसशील तर मग मी सुद्धा माझ्या आयुष्यातले निर्णय स्वतःच घेणार. हे बोलून त्यानं आपल्या वडिलांच्या खांद्यावर विश्वासानं हात ठेवला. जणू सांगत होता की मी कधीच तुमचा हात सोडणार नाही. आरुषी हादरली होती. तिला विश्वासच बसत नव्हता. हा गुलामासारखा तिच्या मागे फिरणारा नवरा आज इतक्या ठामपणे तिच्यासमोर कसा उभा होता. आज त्यानं फक्त मानच वर केली नव्हती तर आपल्या दादा वहिनीसमोरही आपली इज्जत अबाधित राखली होती. ती संतापून खोलीतून निघून गेली. आरुषीमुळे घरातील वातावरण इतकं तणावपूर्ण झालं होतं की दादालाही थांबणं योग्य वाटलं नाही. तो आपल्या पत्नीला घेऊन निघून गेला. त्यामुळे यशवंतराव हळूहळू म्हणाले, मी त्यांच्याबरोबर निघून जातो बेटा. माझ्यामुळं तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये. आरुषीला खूप राग येतो. रागाच्या भरात ती काही उलटसुलट बोलेल याची भीती वाटते. पण नैतिकने त्यांना आधार देत अगदी ठामपणे उत्तर दिलं, बाबा, तुम्ही तिची काळजी करू नका. ती क्षणात रुसते आणि क्षणात हसते. सगळं ठीक होईल. तुम्ही काहीच विचार करू नका. तो निर्णय घेऊनच खोलीत गेला. तिथे आरुषी अगदी शांत बसलेली पाहून तो चकित झाला. कारण ही आरुषी अशी कशी नव्हती जशी ती आता दिसत होती. ती नेहमी भडकणारी, जोरात बोलणारी, पण आज ती निशब्द होती. तो तिच्याकडे हळूच पाहत राहिला. त्याचे कान तिच्या खणखणीत आवाजाची वाट पाहत होते. पण काही न बोलता ती शांत होती. मनात मात्र त्याला भीती वाटत होती. कुठेही काही मोठा निर्णय तर घेणार नाही ना. कदाचित घर सोडून जाईल. कारण आरुषीला नातं टिकवण्यासाठी शांतपणे संवाद साधणं आणि सहन करणं फार कठीण वाटायचं. ती जितक्या सहजतेनं प्रेम दाखवायची तितक्या सहजतेनं तिरस्कार, राग, उपेक्षाही दाखवायची. हे नैतिकला आता नीट समजलं होतं. पण त्याला जाणवलं होतं की ती आता त्याच्या निर्णयाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतीये. म्हणून नैतिकनेही ठरवलं की तोही तिच्या आनंदासाठी शक्य तितकं करेल. त्यानं तिला पूर्वीपेक्षा जास्त वेळ द्यायला सुरुवात केली आणि त्या दरम्यान यशवंतरावांची तब्येतही बरीच सुधारली. त्यामुळे नैतिकने पुन्हा ऑफिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 1 आठवड्यानंतर त्यानं ऑफिसला जाणं सुरू केलं. पण काहीच दिवसात त्याच्या लक्षात आलं की वडिलांची प्रकृती पुन्हा ढासळत चालली आहे. त्यांची भूकही कमी होत होती. नैतिकने ठरवलं त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जावं. जेव्हा त्यानं ही गोष्ट आरुषीला सांगितली तेव्हा ती थोडीशी गोंधळली आणि म्हणाली, आहो, नाही, यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही. जर तुम्हाला वाटतंय की बाबांचं चेकअप करणं आवश्यक आहे तर घाबरू नका. आपले फॅमिली डॉक्टर खूपच हुशार आहेत. मी त्यांना फोन करते. ते घरी येतील आणि बघून जातील. तिचं बोलणं ऐकून आता नैतिक थबकून गेला. पण त्याच वेळी त्याला खूप समाधानही वाटलं. कारण आरुषी त्याच्या वडिलांची काळजी घेत होती.
नैतिक आनंदाची तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, जशी तुझी इच्छा. मी बाबांची सगळी जबाबदारी तुझ्यावर सोपवतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की तू अगदी जबाबदारी योग्यरित्या निभावशील. नैतिकचं बोलणं ऐकून आरुषी खूप खुश झाली आणि तिने लगेचच नैतिक समोरच डॉक्टरांना फोन करून सगळी परिस्थिती सांगितली. तिला इतक्या जबाबदारीनं डॉक्टरांशी बोलताना पाहून नैतिकचा तिच्यावरचा विश्वास आणखीनच दृढ झाला. अर्ध्या तासातच डॉक्टर आले. त्यांनी यशवंतरावांची तपासणी केली आणि म्हणाले, तब्येत एकदम ठीक आहे. म्हातारपणामुळे अशक्तपणा जाणवणं साहजिकच आहे. मी काही ताकद देणारी औषधं लिहून देतो. ती वेळच्या वेळी दिलीत तर ते लवकरच ठणठणीत होतील. डॉक्टरांचं बोलणं ऐकून नैतिकच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. त्याने लगेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांची व्यवस्था केली. पण तरीही यशवंतरावांची तब्येत दिवसेंदिवस अधिकच खालावत गेली. हे पाहून नैतिक सतत चिंतेत राहू लागला आणि एक दिवस नैतिकने आरुषीला विचारलं, आपण बाबांना एकदा हॉस्पिटलमध्ये दाखवूया का? त्यावर आरुषीनं तिरस्कार सुरातच उत्तर दिलं, तुला नक्की हवंय तरी काय? एवढे मोठे डॉक्टर घरी येऊन तपासणी करतायत आणि तरी तुला विश्वास बसत नाही. तुला काय वाटतं, बाहेरचे डॉक्टर आपल्या फॅमिली डॉक्टरांपेक्षा चांगले आहेत का? आरुषीचं बोलणं ऐकून नैतिकही गप्प बसला. पण त्याचं मन बेचैन झालं. काहीतरी खटकत होतं. बाबांची तब्येत बिघडत चालली होती आणि तो प्रत्येक वेळी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं सुचवत होते. पण आरुषी मात्र पुन्हा पुन्हा त्याच डॉक्टरांना घरी बोलावत होती. एके दिवशी नैतिकच्या काकांची मुलगी अनघा त्यांच्या वडिलांना भेटायला आली आणि यशवंतरावांची अवस्था पाहून तीही हादरली. ती म्हणाली, काकांची तब्येत तर खूपच खराब वाटते. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखवायला हवं. नैतिकने तिला शांत करत सांगितलं, आरुषीचे फॅमिली डॉक्टर दरवेळी घरी येतात. त्यांनी म्हटलंय की वयामानामुळे ही अवस्था झाली आहे. अनघाने डोकं हलवत स्पष्टपणे सांगितलं, पण जर या औषधांनी फरक पडत नसेल तर दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. निदान औषधं तरी बदलून बघावीत. नैतिकला तिचं म्हणणं योग्य वाटलं. त्याच्याही मनात हेच चाललं होतं. पण आरुषीच्या या आडमुठेपणामुळे तो पाऊल उचलू शकत नव्हता आणि सुदैवानं त्या दिवशी आरुषी घरी नव्हती. नैतिकने हीच संधी साधली आणि आपल्या वडिलांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलं. चाचण्या झाल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी रिपोर्ट दिला तेव्हा नैतिकच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टर म्हणाले, यांना हळूहळू विष दिलं जाते आणि त्यामुळेच त्यांची तब्येत एवढी बिघडली आहे. हे ऐकताच नैतिकच्या डोक्यात गोंधळ उडाला. त्याला लगेचच सगळं कळलं. आरुषीचा बाबांना संपवण्याचा डाव खेळत होती आणि त्याच्या अंगात अंगार भरला. जिच्यासाठी त्यानं सगळं केलं, तिच्यावर डोळे झाकून विश्वास टाकला, तीच बाई त्याच्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नैतिकने वडिलांचा तात्काळ उपचार सुरू केला आणि त्यांना घरी घेऊन आला. पण घरी पोहोचताच आरुषी भडकली, तुम्हाला माझ्यावर अजिबात विश्वास नाही का? मी नको म्हणाल्यावरही तुम्ही बाबांना दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन गेलात. हे ऐकताच नैतिकचा संयम सुटला. त्याने आरुषीच्या कानाखाली जोरात मारली आणि घणाघण आवाज आता खणखणत जोरात ओरडला, मूर्ख बाई, मी तुला गुलाम वाटतो का? तुझं ऐकत राहिलो असतो तर बाबा जिवंतच राहिले नसते. तू आणि तुझे डॉक्टर मिळून जी काही योजना रचली होती ती माझ्यासमोर आली नसती. मी काय केलं? ती चकित होऊनच विचारत होती. तेवढ्यात दारात पोलीस आले आणि म्हणाले, हीच ती व्यक्ती आहे का? पोलीस पाहताच आरुषीचा चेहरा फाटला. ती गप्प झाली. नैतिकने तिच्यासमोर रिपोर्ट फेकून दिला. तुला काय वाटत होतं, माझ्या वडिलांचा जीव घेऊन मला पैशांच्या जोरावर तू नाचवशील? एवढं सोपं वाटतं का तुला की नाती, विश्वास, माणुसकी हे सगळं पैशाने विकत घेता येतं? अरे, माझ्यासाठी वडील म्हणजे संपूर्ण जग आहे आणि तू त्यांच्यावर सौदेबाजी केलीस. आता यानंतर तुझं हे तोंड पुन्हा दिसलं तर मी स्वतःलाच माफ करणार नाही. वेळ आली आहे, इथून निघून जा कायमची. आरुषी रडत रडत माफी मागत राहिली.
पण नैतिकने तिचा एकही शब्द ऐकला नाही आणि तिला पोलिसांच्या स्वाधीन केलं. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या नैतिकने जे काही केलं ते योग्य होतं की अयोग्य, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कथा आवडली तर कथेला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.